उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आज दुपारी 12:30 वाजता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत। त्याआधी सकाळी 9:30 वाजता सुनेत्रा पवार अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठान इथल्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत आणि त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला देखील अभिवादन करतील। त्यानंतर कविवर्य मोरोपंत नाट्यगृहामध्ये कार्यकर्ता मेळाव्याला सुनेत्रा पवार या संबोधित करतील। त्याबरोबरच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती तटकरेंनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तमिळनाडू आणि गोव्यामध्ये प्रचारात व्यस्त आहेत, मात्र भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरता प्रयत्न करणार असून गरज पडल्यास राहुल गांधींना भेटणार असल्याचे देखील तटकरेंनी सांगितले। कुठल्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात। राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगे जे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात। आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही। आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा आजचा कार्यक्रम नेमका कसा आहे ते आपण जाणून घेऊयात। सकाळी 9:30 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांच्या स्मृतीस्थळी ते अभिवादन करणार आहेत। त्यानंतर सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतील आणि दुपारी 12:30 वाजता पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।